तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे. लाडक्यानो, तुम्ही ज्या हप्त्याची आता वाट पाहत आहात तर त्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात काही संभाव्य तारखा प्रसार माध्यमांवर येत आहेत. तर नेमकं वितरण कधीपर्यंत सुरू होईल या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि लाडक्यानो, ज्या महिलांना 24वा हप्ता मिळाला अशा सर्वच महिला आता 25व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि 25वा हप्ता हा कधीपर्यंत येईल या संदर्भात विचारणा करत. तर काही प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत होत्या की आषाढी एकादशीच्या निमित्ताने वितरण हे सुरू होऊ शकते. तर आषाढी एकादशी उद्याची असणार आहे आणि उद्या वितरण सुरू होईल काय हे सुद्धा मोठा प्रश्न राहणार आहे. आणि या संदर्भात लाडक्या बहिणीच्या मनात बरेच संभ्रम निर्माण झालेले आहे. वितरण नेमकं कधी होईल या संदर्भात कुणीही गॅरंटी देऊन तुम्हाला सांगू शकत नाही, पण एक अंदाज सगळे जण लावत असतात. त्यामुळे आपण सुद्धा एक अंदाज लावलेला आहे की तुमचं वितरण नेमकं कधीपर्यंत होईल या संदर्भात आपण समोर पाहणारच आहोत. पण प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत आहे की एकादशी निमित्ताने वितरण हे सुरू होऊ शकते. पण सध्या तरी लाडक्यानो वितरण होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तुम्हाला अजून काही दिवस वितरणासाठी वाट पाहावी लागणार आहे. म्हणजेच जुलैचं वितरण हे ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जाऊ शकते. किंवा काही प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत आहे की 15 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे स्वतंत्र दिवसाच्या अगोदरल्या दिवसावर तुम्हाला हे वितरण होऊ शकते. आणि लाडक्यानो, जवळपासच तिथून रक्षाबंधन असणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनापर्यंत सुद्धा वितरण जाऊ शकते. आणि जुलै ऑगस्टचे पैसे या अगोदर सुद्धा 2 हप्ते एकत्रितपणे मिळाले होते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना भेट म्हणून 2 हप्ते एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते अशी फक्त शक्यता वर्तवल्या जात आहे. याबद्दल अजूनपर्यंत अधिकृतपणे कुठेही माहिती आलेली नाही. त्यामुळे आपल्याला वाट पाहावी लागणार आहे की या हप्त्याच्या वितरणासंदर्भात काही नवीन अपडेट ही येते काय. आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे की कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असणार. अजून काही महिला या योजनेतून अपात्र होतील काय, हा प्रश्न सर्वच लाडक्या बहिणींना पडलेला असणारच. कारण बऱ्याच महिला दर महिन्याला अपात्र होण्याची संख्या ही वाढत चाललेली आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं 81 लाख महिला अपात्र, त्यानंतर आता 91 लाख. आता या पुढे सुद्धा महिला अपात्र होण्याची संख्या वाढण्याची शक्यता ही आहेच. आणि अपात्र महिला ह्या वाढतच राहणार. केवायसी जर एकदा सुरू झाली तर मग काही महिला यात सुद्धा सामावून घेतल्या जाऊ शकते, कारण बऱ्याच महिलांनी केवायसी ही केलेली नाही. तर लाडक्यानो, या सर्व बातम्याचा सारांश घेऊन आपण एक अंदाजित तारीख तुम्हाला आजच सांगत आहोत. आणि आपण दिलेल्या तारखा ह्या नेहमीच तुम्हाला माहित असते की खऱ्या असतात. आम्ही जवळपास 90% खऱ्या बातम्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर नेमकं तुमचं वितरण हे कधीपासून सुरू होईल तर पाहून गेला का त्यांना 8 ते 10 तारखेच्या दरम्यान हप्ते वितरणाचा GR येईल. आणि त्यानंतर 10 ते 15 तारखेच्या जवळपास वितरणाला सुरुवात होईल. आणि ही तारीख लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवायची आहे. 10 ते 15 तारखेपर्यंत तुमचं वितरण होण्याची शक्यता आहे. या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.